मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. जिभेचे चोचले. नमस्कार मंडळी. आज दवाखान्यात एक पेशंट आला पोट बिघडलंय म्हणून. मी आपलं सहज विचारलं, काय रे बाबा, काय खाल्लंस एवढं? तर तो म्हणाला, मॅडम मित्राच्या लग्नात गेलो होतो हो. मग? मी विचारलं. तो म्हणतो, जरा जास्तच जेवण झालं. का बरं? आता त्यांनी 1,500ची डिश ठेवली जेवायला, मग वसूल नको का व्हायला? मला जाम हसू आलं. त्या 1,500च्या डिशला न्याय देताना आपण आपल्या पोटावर किती अन्याय करतोय हा विचार त्याच्या मनालाही शिवला नव्हता. मग आता उपास कर म्हणजे ठीक होईल पोट तुझं. तर तो म्हणतो, नाही मॅडम, औषध द्या ना, फार त्रास होतोय. मी त्याला औषध देऊन पाठवलं खरं, पण 1,500 वसूल करण्यासाठी पोट बिघडवून घेणारा तो पेशंट काही मनातून जाईना. मंडळी, आपण मनुष्य प्राणी निसर्गाचाच एक भाग. थोडं आपल्या अवतीभोवती पाहिलं तर जाणवतं. प्राण्यांचं पोट भरलेलं असलं तर ते अजिबात अन्न खात नाहीत. अगदी वाघ सिंहाचं पोट भरलेलं असताना एखादं हरिण जरी समोरून गेलं तरी त्याकडे तो पाहतही नाही. पण माणूस मात्र पोटाचा विचार न करता जिभेचाच विचार करून खातो. तरी बरं, जेवणाच्या आधी लहानपणी प्रार्थना म्हणून घेत असत, उदरभरणो हे जाणीजे यज्ञकर्म. जठराग्नी भडकलेला असताना जेवण करणं अगदी बरोबर, पण भूक नसताना छान लागतं म्हणून खाणं किंवा अति खाणं त्या जठराग्नीला बिघडवून टाकणारच. पेटलेल्या अग्नीला थेंब थेंब तूप टाकलं तर तो प्रज्वलित होत राहतो, पण त्याच अग्नीवर भांडं भरून तूप ओतलं तर तो विझूनच जाणार ना, धूर धूर होणार. तेच अति खाण्यानी झालं. अन्नपचन झालंच नाही, मग गॅस आणि इतर त्रास सुरू झाले. आजकाल हॉटेलचं जीवन छान असतं म्हणतात. हॉटेलिंगचं खूप फॅड. हो, फॅडच म्हणते मी. दर रविवारी आम्ही हॉटेलिंगला जातोच बाई, असं एखादी गृहिणी सांगत असली की त्या घरातल्या लोकांचं आरोग्य कसं असेल हा मोठा प्रश्न मनात येतो. काही घरात आई मन लावून छान स्वयंपाक करते आणि तरुण मुलं बाहेरून खाऊन आलेली असतात. 2-3 तास मेहनत करून तयार केलेलं अन्न तसंच उरतं. तर काही घरात, ह्या कसली खराब भाजी केलीयस, मी ऑनलाईन मागवतो, असंही होतं. कोणती गृहिणी स्वयंपाक करताना तो खराब व्हावा असा विचार करेल? कोणाची तब्येत कशी, त्याला कुठलं अन्न द्यायला हवं याचा विचार पूर्णपणे ती गृहिणी अन्न शिजवतानाच करते. घरातली माणसं मनापासून जेवली की ती भरून पावते. संध्याकाळी चवळी नको, पोट गुबारेल, पचायला हलकी भाकरी बरी, हे गणित घरातली गृहिणी सोडवू शकते. पण जिभेचे चोचले तिचं हे गणित पार बिघडवून टाकतात. खरंच सांगा, घरात स्वयंपाक करताना स्त्री किती निरखून पारखून भाजी निवडते, आणि हॉटेलच्या बाहेर भाजीच्या जुडीचा पुढचा भाग कापून फेकलेला, त्याची दोरीही न सोडलेला मुळाचा भाग आपण पाहतो. आणि अशा सडक्या भाज्यांची चव वाढवण्यासाठी टेस्ट मेकर म्हणजे अजिनोमोटोचा वापर सर्रास केला जातो. या टेस्ट मेकरची सवय लागते. पदार्थ पुन्हा पुन्हा खावासा वाटतो, पण त्या केमिकलचा परिणाम आपल्या पोटावर, पचनसंस्थेवर काय होतो हे आपण पाहतो का? नाहीच. फक्त जिभेला छान लागतंय ना, बस. मंडळी, या आणि अशा वेगवेगळ्या रसायनांच्यामुळे आपण खूप खातो, वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण देतोय. तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनावर एक गोष्ट ठसवायची वेळ आली आहे की उदरभरणनो हे जाणीजे यज्ञकर्म.